तर भाजपच्या निवडणूक संचलन समितीची सागरवर बैठक पार पडली। फडणवीस, बावनकुळे, आशिष शेलार यांच्यामध्ये सागर बंगल्यावर चर्चा झालेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिवच्या जागेवर ही बैठक झाली। तर देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढलेल्या आहेत। संजय राठोड, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांनी सागर बंगल्यावर हजेरी लावली। अभिमन्यू पवार, प्रतापराव दिघावकर, शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे सुद्धा सागर बंगल्यावर दिसले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा सागर बंगल्यावर होते। दरम्यान माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली आहे। प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक आहेत आणि या जागेवरून देखील सागर बंगल्यावर चर्चा झालेली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। फडणवीसांकडून बैठकांचा धडाका। बैठकांचं केंद्र सागर बंगला। पहिली बैठक चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये निवडणूक संचलन समितीची बैठक। दुसरी बैठक रामटेक लोकसभा। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची भेट। परदेशी धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक। तिसरी भेट यवतमाळ वाशिम लोकसभा। संजय राठोड यांच्याकडून फडणवीसांची भेट। राठोड यांना यवतमाळ वाशिमचं तिकीट मिळण्याची शक्यता। चौथी भेट दक्षिण मुंबई लोकसभा। राहुल नार्वेकरांची सागर बंगल्यावर हजेरी। दक्षिण मुंबईची जागा मनसेला जाणार असल्याची चर्चा।